उद्यापासून देशात नवे जीएसटी दर लागू होणार. देशात बचत उत्सव सुरू होणार. पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा स्वदेशीचा नारा. सर्व राज्य सरकारांनी उत्पादनावर भर द्यावा. गुंतवणुकीचं वातावरण निर्माण करा. मोदींचा मंत्र. पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे फडणवीस साहेब शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. आमदार नसताना 20 कोटी मिळाल्या संदर्भातल्या सदा सरवणकरांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्की मिळेल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं नुकसानग्रस्तांना आश्वासन. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसल्याची माहिती. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठं नुकसान. काढणीला आलेल्या कापूस, मका, सोयाबीन पिकांना फटका. जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर हल्ला. मराठा समाज बांधवांकडून हल्ल्याचा प्रयत्न. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3-3 कोटी होतात खर्च. कुठे कुठे तर 100 बोकड दिले जातात. पैसे खर्च करून मातीत जायचं का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य. राज्यभरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी. देवीची मंदिरं सजली तर अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचं आयोजन. आणि आशिया कपच्या सुपर 4मध्ये भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा महामुकाबला. दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार. गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियानं पाकला चारली होती धूळ.